शिरूर पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आमचे लहान बंधू सुमंत दास आपल्या गावामध्ये आम्ही सांगवीकर या नात्यानं आलेलो आहोत. आता इथं पक्षाचा विषय तो मनसेचा आहे, मी भाजपचा आहे. मी गेली 34 वर्षापासून भाजपचं काम करतो. विषय असा आहे की आमच्या गावात ठरलं की बाबा सुमंत सर्व लोकांसाठी झटपट करतो, धडपड करतो, काम करतो. आता पहिली आमची कुठली आता ती तुम्हाला सगळ्याच माहिती किती कामाला पडते, काय होते, काय अडचणी. मग विषय असा असतो की काम करणारा माणूस कुणाला नको असतो. पंचायत समितीचं सदस्याचं फार छोटे काम असतात. पंचायत समिती तुमच्या गावातील घरकुलं पैसे मिळत नसतील, विहिरी असलेले बांधून पैसे मिळत नसतील, अशी किती लोक गावातले तुमच्या घरकुलाचे पंचायत समिती सदस्यांना पैसे काढून दिले. अरे अडचणी तुम्हाला आल्या नाही, कोण आहे रोजगार सेवक पैसे जाऊ पैसे आडविलं उलट. मग आता ही आडवी आम्हाला सुद्धा लई कोणाला येऊन आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. गावात आणणार आम्ही होतो सुरुवातीला. हो आमची फार चिरली चांगली आणून नाही आपण सर्व मुंडे घराण्याला मानणारी माणसं आहोत. या नात्यानं आपण त्यांना मतदान केलं. त्यांचे साडू बिडू त्यांना कोण कुठे विचारित नव्हतं, नंतर ते साडू चिटकले. नाही सत्य परिस्थिती करीत नाही आपण गाडीवाल्याला करतो. मग आपली गाडी मुंडे मग आपण मतदान मुंडेला करतोच नाही. पण ज्यावेळेस मुंडेच्या अडचणीत होते तेव्हा तुमचे मोबाईल बंद होते ना. आणि आमच्या गावातलं मतदान फक्त लोकसभेला 22 मतदान विरोधात गेले. तुमच्या गावात गरज नाही ना. सगळी माणसं एक असे तुम्ही गावात होता ना, एवढ्या अटीची निवडणूक होती. तुम्ही आज 2 दिवस मेसेज टाकले होते की बाहेर जाऊन येणाऱ्या लोकांचं संपर्क माझ्याकडे करा म्हणून. आणि तुम्ही त्या दिवशी मोबाईल पण करून गावात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आणि ताई अडचणी. आता तुमच्या वेळेस अडचणी जेव्हा ताईला अरे एवढं मोठं वापरलं झाड जे सावली देत आहे आपल्या सगळ्याला, ते झाड वाढवलं तुम्ही. आणि आता तुमच्या वेळेस काय ते सांगता तुम्ही, ते चुकीचं आहे ना. कसं असते आता सगळ्या गोष्टी भरपूर झाल्याच्या नंतर बाकी लोकांची किंमत राहत नसते. असं झालं. त्याच्यामुळे काय करावं लागतं, एवढं करावं लागते. व्यायाम केल्याशी शरीर चांगलं फिटनेस राहत नाही. आता बस झालं बाबा, दिले तुम्हाला 1-2दा कामापुरतं झालं की तुमचा गबाळ. आता त्या दुसऱ्या संधी आता तुम्ही परत येऊन येते म्हणजे काय एकट्यासाठी येत नाही, सगळ्यासाठी येत आहे. पण तुम्ही वाटा तर सगळ्याला थोडं थोडं वाटा. बरं ज्याच्या हक्काचं आहे, जे लोक बाहेर गाव मुंबई पुण्याहून येणार होते 500 रुपये तिथे काम करतात ना. आणि तुम्ही त्याचे तिकीटाला 2000 रुपये खर्च लावले त्याला विचारायला. त्याला वापस जायला तुम्ही संपर्क केला नाही, त्याला फोन उचलला नाही. आणि एवढं होऊन जाईल मग आता हे प्रश्न तुम्ही आल्यावर विचारावं लागतील तुम्हाला गावकऱ्याला, बाबा हे असं झालं, हे का झालं. आणि तुम्हाला जरी पटलं तरी तुम्ही अजून त्यांना मतदान करा, आमची काय अडचण नाही. फक्त आम्ही आमच्या गावात ठेवले कारण सगळ्यात जास्त आता ही निवडणूक जेवढी लोकसभा विधानसभा मोठी निवडणूक असते त्या थोड्या वेगळ्या वातावरणात सध्या जेवढ्या निवडणुका बारक्या असतात. आता ग्रामपंचायत असेल, जरी सगळे त्या पक्षाची लोक असले लोकसभेला वेगळ्या पक्षाला काही तसे 2 गट असते, 2 पॅनल असते. तशी पंचायत समिती तेवढीच भावकी गाव पाहुणे रावले ह्याच्यावर चलती. म्हणजे इथं काय एवढं पक्षाचं असं आणि एक पंचायत समिती गेली म्हणजे एवढा मोठा पक्ष काय फरक पडत नाही. बरं गेली कमळात नाही यायची, अपक्षाने येऊन तो पक्षाचा जिल्हाध्यक्ष असला तरी त्याला आम्ही सांगितलं तू अपक्ष उभा, आम्ही तुझ्या सोबत आहे. आणि ज्या वेळेस हा निवडून येईल तुमच्या आशीर्वादानं सगळ्याच्या मतानं त्याला काय तो लागून का आमचं आयुष्य गेलं बाजारमध्ये गुन्हेगारांपाशी तर तिकडेच नेऊन सोडू ना. आणि त्यामुळं उद्या आपल्याला अडचणी येणार भविष्यात म्हणून त्याला आम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय केलेला आहे. आणि तो तयार झाला म्हणून आम्ही सगळं गावकरी त्याच्यासोबत आहोत. आणि आम्ही फक्त एक पंचायत समितीची एक पुढली मागतो, कळकळीची विनंती की एवढ्या चांगलं काम करणाऱ्या पोराला संधी द्यावी. आणि महत्वाचा विषय असा आहे की अजून हे इतका मोठा झाला नाही, याला कोणाला कानाला जपता येईल. माणूस मोठा झाला कानाला जपता येत नाही.